नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील पुढील 5 दिवस विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे, तर इतर भागात पाऊस हा उघडीप देण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. राज्यात पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज कसा राहणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो, अशा ताज्या अपडेटसाठी आपल्या हवामान अंदाज न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, हवामान विभागाने आज विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे. तर विदर्भातील इतर जिल्हे, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडू शकतात, असाही अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. तसेच विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. तसेच सोमवारी विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये, तसेच इकडे सोलापूर, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, पुणे, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. तर मंगळवारी वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये, तसेच सोलापूर, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि बीड, परभणी, नांदेड या जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. तर बुधवारी पूर्व विदर्भ, दक्षिण मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा ताज्या अपडेट्ससाठी हवामान अंदाज न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.